नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा मृणई सांगते की कबीरने डोंगरवाडीवरून एक मोलकरीण आणली, तर सर्वेच त्याच गोष्टीचा विचार करत असतो की कबीरने ही मोलकरीण डोंगरवाडीवरून आणली म्हणून तिला एकदा बघून यावे लागेल नेमकं ही मोलकरीण आहे तरी कोण। इकडे गुंजा ही घराची साफसफाई करत असते आणि तेवढ्यात कविता आणि रेशीम ह्या बाहेर कबीर सुखरूप घरी आलेले असतं म्हणून सत्यनारायणाची पूजा असते आणि त्यासाठी ज्या बायका येणार असतात त्यांना वाण खरेदी करण्यासाठी मार्केटला चाललेले असतात। विजया म्हणत असते की गुंजा, आम्ही सर्वजणी बाहेर जातो, तेव्हा आता तुला एकटीला हे घर सांभाळावे लागेल आम्हाला येऊपर्यंत। तर गुंजा घाबरते आणि घरामध्ये कोणीच नाही का असे घाबरतच विचारते। कविता आणि मुद्दाम ही गुंजाची गंमत करण्यासाठी म्हणते की अगं ही मुंबई आहे आणि इकडे कोणीही घरात एकटे असताना बळजबरीने घुसतात, त्यांच्याकडे बंदूक सुद्धा असते आणि ते मारहाण सुद्धा करतात। तर गुंजा आणखीनच घाबरते। तर रेशीम आणि विजय एकमेकींना हसून टाळी देतात। त्यामुळे तू जरा सावधच राहा आणि घाबरू नको असे बोलून त्या तिघी बाहेर निघून जातात। त्यानंतर इकडे मधु ही सत्यनारायणची सर्व यादीही काकांकडे देत असते आणि लवकर चला आपल्याकडे वेळ नाही, माया वहिनींना सुद्धा हे आमंत्रित करण्यासाठी जायचे। तेव्हा काही पैसे ती काकांकडे देते। काका म्हणतात की तुम्ही शॉपिंग करा, मी तुमच्याबरोबर नाही येत, मी तुम्हाला डायरेक्ट घेण्यासाठी येतो। आणि मधुला दागिने कपाटामध्ये ठेवायचे असतात पण चावी सापडत नसते। तेव्हा ती गुंजाला आवाज देते आणि गुंजा धावतच येते। तेव्हा मधु सांगते की अगं गुंजा, बँकेतून दागिने हे घरी लग्नासाठी आणलेत आणि आता ऐनवेळेत चावी सुद्धा सापडाना, वहिनी सुद्धा पुढे गेले आहेत, तर आता मला खूप टेन्शन येते, त्यामुळे तू हे सर्व व्यवस्थित सांभाळेल का? तर गुंजा म्हणते की हो। मधुने इतकी मोठी जबाबदारी गुंजावर टाकून ती निघून जाते। तर गुंजा म्हणते की खरंच किती मोठी जिम्मेदारी माझ्यावर सोपवली, म्हणून सर्व देवांचे नाव आठवून देवाला म्हणते की तुम्ही चारही आज माझ्या सोबत राहा आणि देवाला नमस्कार करते। त्यानंतर इकडे कबीर हा मृणेला जे काही समजले त्याचा विचार करत असतो आणि मी का टेन्शन घेऊ, कारण त्या लोकांनी माझ्या ह्या डोक्याला कोयते लावले होते आणि माझ्या मानेवर सुरा ठेवून त्यांनी मला बळजबरीने हे सर्व करण्यासाठी सांगितले आणि मी जर हे मृणेला सांगितले तर तिला हे मान्य होईल का? तर कबीर टेन्शनमध्ये विचार करत असतो। म्हणून कबीर हा मृणईला फोन लावतो पण मृणई कॉल घेत नाही। कबीर म्हणतो की कधी ना कधी मृणईला हे सर्व समजून सांगावेच लागणार आणि आता मला तिकडेच जावे लागणार। त्यानंतर इकडे मृणई छान तयार होऊन बाबांना म्हणते की कशी दिसते मी? बाबा म्हणतात की खूपच सुंदर। तेव्हा सर्वच विचारतो की मृणई तू कुठे चालली? तर मृणई सांगते की कबीर जे काही घरी आला डोंगरवाडीवरून सुखरूप, त्यामुळे त्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्यांच्या घरच्यांना जे काही ही शॉपिंग करायची त्यांना मी ड्रॉप करण्यासाठी जाते। आणि तेवढ्यात कबीर हा मृणईच्या मोबाईलवर फोन लावत असतो, मात्र मृणई तो फोन कट करत असते आणि त्याला एक मेसेज पाठविते की अँग्री स्माईल। तर लगेच कबीर तो मेसेज बघतो आणि अजूनसुद्धा ही नाराज आहे, जे व्हायचे होते तेच झाले। तर सर्वेसी सर्व बघत असतो आणि तो मृणईला विचारतो की मृणई, आपण जर एखाद्या माणसावर विश्वास ठेवला तर तो अर्धवट ठेवायचा नसतो, तो कायम स्वरूपी ठेवायचा असतो आणि एकदा ठेवल्यानंतर तो विसरायचा नसतो। मृणई म्हणते की बाबा, कबीरवर माझा संशय नाही, पण त्या निरागस मुलीवर सुद्धा मी नाराज नाही, पण कबीरने मला ही इतकी छोटीशी गोष्ट सुद्धा का सांगितली नसेल, त्यामुळे मी कबीरवर नाराज आहे। सर्वेश म्हणतो की अगं, तुला ही गोष्ट इतकी मोठी वाटते आणि कबीरच्या दृष्टीने ती गोष्ट त्याच्या लागी म्हणजे छोटी असेल, त्यामुळे त्याने नसेल सांगितली। मृणई म्हणते की बाबा, गोष्ट ही छोट्या मोठ्या गोष्टींची नाही, प्रश्न फक्त आहे की कबीर आणि माझ्या जे काही ट्रान्सफरीचा, आणि मला माझ्या नात्यामध्ये किती ट्रान्सफरी हवी आहे याची कबीरला मात्र आत्तापासूनच जाणीव व्हायला नको का? सर्वेश म्हणतो की बापरे, मला तर असे वाटले की मायाच बोलते। तर मृणई म्हणते की बाबा, तुम्हाला हे पटले ना, माझा राग त्या गुंजावर नाही। मृणई निघून जाते आणि सर्वेश विचार करतो की ह्या गुंजाला एकदा भेटावेच लागणार। त्यानंतर इकडे गुंजा ही घराची साफसफाई चालू असते आणि तिला तेथे फोन बुक सापडले असते, म्हणून ती त्यामध्ये इतकी नावे बघून विचार करते की यामध्ये माझा बाचा तर नंबर नसेल ना। तर खुश होऊन गुंजा लगेच नंबर शोधू लागते, पण विचार करते की माझ्या बाचं नाव सुद्धा मला माहिती नाही, पण हे तर मला माहिती आहे की तो नक्की छत्रपती शिवाजी चौकमध्ये राहतो, म्हणून गुंजा त्यामध्ये फोन नंबर शोधत असते आणि आता 4-5 कॉल मी करूनच बघते आणि माझा वेळ पण जाईल आणि भीती सुद्धा वाटणार नाही, म्हणून गुंजा फोन लावते। म्हणून
गुंजा एक फोन लावते तर तो माणूस विचारतो की तुम्हाला कोण पाहिजे. तर लगेच गुंजा म्हणते की तुम्ही नाव सांगणार नाही का, मग मला कसे कळणार की तुम्ही कोण बोलता. तर तो माणूस रागाने म्हणतो की टाइमपास म्हणून फोन करतात आणि रागाने तो फोन ठेवतो. गुंजा म्हणते की इतका खडूस माझा बाण असेल. तर गुंजा कॉल करत असते आणि नंतर तिचा कॉल छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशन चौकमध्ये लागतो. गुंजा खूपच घाबरते आणि फोन ठेवून देते. गुंजा परत फोन लावते आणि तो फोन हा सर्वेच्याच घरी लागलेला असतो, मात्र तेथे कोणीही फोन उचलत नाही. त्यानंतर तेवढ्यात सर्वेचा गाडीतून हा कबीरच्या घरी आलेला असतो आणि त्याने गुंजासाठी मस्त असे सरप्राईज आणलेले असते. गुंजा म्हणत असते की पाने जर आता फोन उचलला तर त्याला मी सर्व मनातले सांगून टाकेल. तेवढ्यात सर्वेस हा दारात येतो आणि तेवढ्यात गुंजाचा फोन ही माया उचलते आणि हॅलो करत असते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते आणि गुंजा आणखीनच घाबरते आणि फोन ठेवून देते. आणि गुंजा घाबरतच दरवाजातून डोकून बघते आणि घाबरतच दरवाजा हळूच उघडते. तर सर्वेस हा गुंजाकडे बघत असतो आणि गुंजा घाबरलेली असते. गुंजा विचारते की आपण कोण. तर लगेच सर्वेस सांगतो की मी सर्वेश्वर. तेव्हा गुंजा म्हणते की डोंगरवाडी सोडून देव इकडे कुठे येईल. तर सर्वेस म्हणतो आतमध्ये येऊ का. गुंजा म्हणते की 2 मिनिट थांबा आणि गुंजा दरवाजा लावून घेते आणि कविता तिला जे काही बोललेले आठवते ते सर्व तिला आठवते आणि गुंजा आणखीनच घाबरते. सर्वेस बाहेर गुंजाच्या बोलण्याचा विचार करतो की ज्या डोंगरवाडीचं नाव माझ्या मनावर कोरून ठेवलं आणि त्याच गावची ही मुलगी म्हणून जे काही सर्वेस असतो त्याला बाबळीची आठवण येत असते. आणि ह्या गुंजाचा आवाज ऐकून किती दिवसांनी मला डोंगरवाडीच्या त्या मायेचे शब्द कानावर पडले आणि मला डोंगरवाडीचं सर्व काही भूतकाळ आठवला. जेव्हा आता दुर्वी आई सांगेल तर तेवढ्यात गुंजाही सर्व हातामध्ये काठ्या आणि जे काही टोपली मागे बांधून आणि त्या टोपलीला हे घरातील चमचे वाट्या सर्व चिटकून घेऊन येते आणि एक देवीचं सोंग घेऊन ती बाहेर येते. सर्वेच ते म्हणतो की अगं काय करतेस, मी तुझ्यासाठी मिठाई घेऊन आलो आणि तू हे असे का रूप घेऊन आली. गुंजा म्हणते की मला सर्व काही माहिती आहे की मुंबईची करामत. असे गोड बोलून चोर आतमध्ये घुसतात. सर्वेश विचारतो की गुंजा घरात कोणी नाही का. गुंजा म्हणते की मी खूप शहाणी आहे, घरात कोणी आहे की नाही हे तुम्हाला मी सांगणार नाही. म्हणून गुंजाने त्या काठीने सुरा हा सर्वेश्वर उगारलेला असतो. सर्वेश म्हणतो नको सांगू. गुंजा म्हणते जोपर्यंत मी या घरात आहे या घरात कुणाला घुसून देणार नाही. म्हणून ती सर्वेची तेथून हकालपट्टी करते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जी काही माया असते तेथे कबीर आणि मधू हे मायाच्या घरी गेलेले असतात. तर माया म्हणत असते की कबीर तू सासू सासऱ्यांचा खूप आदर करतो, मग अजून तू मोलकरणीला का काढले नाही. त्यानंतर इकडे जी काही गुंजा असते ती जे काही चॉकलेट हे चूर्ण म्हणून जायफळाचे चूर्ण आपल्या दुधामध्ये मिक्स करते आणि तेच पिऊन घेते आणि तिला खूप असं गरगर झाल्यासारखे वाटत असते. म्हणून तिला असे वाटते की मला आता झोप लागेल, म्हणून ती सर्व दागिने हे कपाटातून काढते. तिला वाटतं की कोणीतरी चोर येईल आणि मला झोप लागून जाईल आणि सर्व दागिने चोरून नेईल. म्हणून ती दागिने सर्व आपल्या ओढणीमध्ये गुंडाळते आणि खाली बेशुद्ध पडते. दागिने सर्वत्र इकडं तिकडं पसरलेले असतात आणि गुंजा मात्र ही झोपी गेलेली असते. तेव्हा आता घरामध्ये चोरी होणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.